चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू लवकरात लवकर पाठवून द्या. शेवटचा रिमाइंडर आहे, नंतर 3 धावांची पेनल्टी आहे. सर्वेश इलेव्हन तुमचा राखीव खेळाडू पाठवून द्या, नाहीतर 3 धावांची पेनल्टी आहे. प्रत्येक वेळी सांगावं लागणार नाही आहे तुम्हाला, कुठल्याही संघाला सांगावं लागणार नाही आहे. मॅच सुरू असेल, मॅच सुरू व्हायच्या अगोदर तुमच्या संघाचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये न चुकता न विसरता आला पाहिजे. ताबडतोब इम्प्लिमेंट केली जाईल. चला सामन्याला सुरुवात होते ती विजेता विरुद्ध विजेता संघामध्ये, आणि सामना असेल तो सर्वेश इलेव्हन आणि विरुद्ध सरकार लायन्स. तिसरा सामना या स्पर्धेतील भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. तर युवा विजन प्रस्तुत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरे 2025. ज्या तऱ्हेने मागील 2 वर्ष या स्पर्धेशी गेली ती अत्यंत यशस्वीरित्या पार पडली. त्यामध्ये गिरगाव बॉईज संघाचा अमूल्य वाटा होता आणि त्याला अमूल्य असं पाठबळ होतं ते युवा विजनचे प्रथमेश सकपाळ, तेजस सकपाळ यांचं. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू, समाचार घेण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपिच टाकलेला चेंडू होता, परंतु बॅटची कडा लागले, चेंडू जात होते फाईन लेगच्या दिशेने. संघाचं खातं उघडतंय ते एका धावेने. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, डावखुरा आणि उजव्या हाताचा फलंदाजाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामीवर जोडी सिद्धेश आणि यासिन. गोलंदाजी करतोय तो अदनान पारसी जिमखाना यांकडून. भव्य दिव्य दिवस रात्र मर्यादित षटकांचे भव्य दिव्य असे दक्षिण मुंबईतली मानाची लाडकी स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, ओव्हरपिच टाकले चेंडू कव्हरच्या दिशेने, चेंडू जातोय तो सीमा रे शे पार, येतोय तो चौकार. यांनी कव्हर वरती मारलेला चेंडू होता, नजाकत भरा शॉट. पुढे ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, सुंदर अशी कमबॅक, चांगला असा कमबॅक अदनानच्या गोलंदाजीतून पाहिला होता. परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागते. चेंडू जातोय तो थर्डमॅनच्या दिशेला, 38 सर्कलमध्ये चेंडू जातोय आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागते. धावसंख्या होती ती 6. पुन्हा धावाच्या झेल झाला असता, परंतु यष्टीरक्षकाच्या मागे थोडासा बाजूने निघून गेलाय तो थर्डमॅनच्या दिशेला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते ते यासिन आणि सिद्धेश सरकारला यांचं. पहिल्या सामन्याचा विजेता संघ आणि दुसऱ्या सामन्याचा विजेता संघाचा हा चालू असा सामना. यानंतर सामना असेल तो लुझर टीम मध्ये. पुन्हा एकदा स्वैर मारा, लेग स्टंपच्या बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली होती, पंचांनी बाहेर सरसावल्यात आणि दिलाय तो वाईटचा इशारा. वाईट चेंडू, अवांतर चेंडू. पुन्हा त्या बॅटची कडा लागते, चेंडू जातोय तो, झेल झाला असता, परंतु स्वतःवरतीच थोडेसे नाराज, फॉलो थ्रू मध्ये कॅच झेल पकडण्याचा प्रयत्न होता अज्ञान यांचा.
वरती टाकला चेंडू, चेंडू जातोय पुन्हा एकदा 38 सर्कलमध्ये आणि येतोय पहिला झटका. मोठो मासो जाळ्यात गावलो. चिकाडली चेंडू गेलाय तो पॉइंटच्या दिशेने 38 सर्कलच्या आतमध्येच आणि बसतोय तो पहिला धक्का. बडी मछली जाल में. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाने धावसंख्या झाली ती 9. एक गडी बाद शेवटच्या चेंडूवरती बळी टिपलाय तो अज्ञान यांनी. सांगता होते ती बळीने विकेटने सांगता होते आणि दुसरा षटक होते ते मार्गस्थ साईराज माने. सर्वशिलांचा आयकॉन खेळाडू आलाय तो. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला एक पाहायला मिळतोय तो या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत चांगलं क्रिकेटचं कौशल्य साईराज माने यांच्या पॅडमधून पाहायला मिळालं. या अगोदर सुद्धा चांगल्या सीझनमध्ये दोन्ही सीझनमध्ये आपल्या क्रिकेट कौशल्याचं प्रदर्शन झालं होतं. पुन्हा एकदा पहिला फुलटॉस स्लोअर फुलटॉस टाकला चेंडू, चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेला. पुन्हा एकदा मासो जाळ्यात गावलो. दुसरी विकेटचं पतन होतंय. चेंडू खेळाडूच्या हातात. बॅक टू द डकआउट. तो खणखणीत दणदणीत चौकार. लोअर फुलटॉस टाकलेला चेंडू होता आणि चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. हलक्या हाताने खेळलं होतं. उदा पुन्हा एकदा ओव्हरपिच टाकलेला चेंडू. समाचार घेतो तो ध्रुव शर्मा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, चेंडू जातोय तो आणि बाद. पुन्हा एकदा बड़ी मछली जाल में फंस गई. ध्रुव शर्मा होतोय तो आउट. भूषण नलग्याचा निर्णायक झेल होता. जशी कपिल देव यांनी
विवियन रिचर्डची 1983 सालच्या विश्वचषकामध्ये धावत जो झेल घेतला होता, निर्णायक झेल घेतला होता आणि मॅचला जशी कलाटणी मिळाली तशी या मॅचला सुद्धा कलाटणी मिळेल का पाहावं लागेल. अप्रतिम झेल भूषण यांचा पुन्हा एकदा सज्ज. पुढे एकाच धावेवरती समाधान मावतं. चेंडू जातोय तो मिड विकेटच्या दिशेला. धावसंख्या होती ती 15. 3 गडी बाद. आणि हलक्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर असा चेंडू वाईड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू होता आणि चेंडू डॉटबॉल चेंडू. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते ती निर्धाव चेंडूने. 2 षटकांचा ती खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली ती 15. 3 गडी बाद. धन्यवाद कुणाल. राकेश आपल्या बरोबर आहेत. मागील सामन्यात 33 धावांचा पाठलाग केला होता. आता परिस्थिती अशी आहे की प्रथम फलंदाजी करताना 2 षटकांच्या अंतिम समयी 3 गडी बाद 15 धावा झाल्यात. काय वाटतंय सामन्याविषयी? 2 ओव्हर अजून बाकी आहेत आमच्या, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रन 30 तरी झाला पाहिजे 2 ओव्हरमध्ये. तर आम्हाला जो फायटिंग स्कोर होईल. आमच्याकडे बॉलिंग अटॅक तसा चांगला आहे, आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जवळपास तुम्हाला 45 धावांचं आव्हान इथे ठेवायचं आहे. बघूया कशा प्रकारे कामगिरी होते. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. बॅक टू यू कुणाल. थँक्यू प्रमोद. तिसरं षटक मार्गाचं असतं. तिसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू होईल. 2 षटकी धावसंख्या झाली ती 15 आणि तिसरं षटक घेऊन येतो तो डावखुरा गोलंदाज रत्नदीप चव्हाण पारसी जिमखाना यांकडून. 7.5 धावसंख्येच्या सरासरीने धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा पट्ट्यात टाकलेला चेंडू. चेंडू जातोय तो सीमारेषे बाहेर. दणदणीत खणखणीत शुभमनच्या बॅटमधून आला तो षटकार. आणि बायचर अवांतर रूपात वेल लेफ्ट केलेला चेंडू होता. वाईट घेण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न थोडा फसला आणि चेंडूनी पंचांनी दिलाय तो अवांतरचा इशारा बाईच्या रूपात. धावसंख्या होते ती 22 आणि बॅटची कडा लागली. चेंडू जातोय तो वर आणि चेंडू विसावतोय तो खेळाडूच्या हातात. बसलाय तो चौथा धक्का तेजस यांच्या रूपात. तेजस होत आहेत बाद. बॅक टू द डगआउट. गायकवाड याला 3 चेंडू टाकून झाले तर रत्नदीप यांचे महत्वपूर्ण विकेट मिळवले त्याने ती तेजस यांच्या रूपात. आणि बॅटची काढा लागले. चेंडू जात होते, परंतु चांगलं असं यष्टीक्षण आपल्याला पाहायला मिळतं इथे. यष्टीच्या मागे भूषण यांच्या रूपात महत्वपूर्ण कदाचित आपल्याला चौकार पाहायला मिळाला असतं. बॅटची काढा लागली अंतिम क्षणी, परंतु चेंडू जातोय तो भूषण यांच्या हातामध्ये. सुंदर असा टोलावलेला चेंडू. चेंडू जातोय तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर येतोय तो
षटकार. वीस 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरं क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय तो पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता आडव्या पट्ट्यानी. धावसंख्या झाली ती 3 षटकांची धावसंख्या झाली ती 28 4 गड्यांच्या मोबदल्यात. चला चला सामना स्पीडअप करायचा आहे. चला 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 सामना स्पीडअप करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज येतो. निर्णायक षटक अंतिम षटक घेऊन येतोय तो सागर चेंबूरकर डावखुरा गोलंदाज. थोडीशी आपण डळमळी तशी सुरुवात पाहिली होती परंतु थोडासा चांगलासा कमबॅक केलाय ते सरकार लायन्स संघाने. परंतु त्या मोबदल्यात त्यांना 4 गडी गमावे लागलेत 28 धावेच्या धावसंख्येवरती. अंतिम षटक घेऊन आलाय तो हिंदू जिमखाना कडून सागर चेंबूरकर. आणि शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु अवांतर चेंडू जातोय तो लेग स्टिकच्या बाहेर अवांतरच्या रूपात. षटकाची सुरुवात झाली ती वाईडच्या रूपात. धावसंख्या झाली ती 29. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसरं. तुम्हा आम्हाला वेळ लावतो तो क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा वर पिच टाकलेला चेंडू थेट केलाय तो समुद्रात विसर्जन. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर होते तो षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. चला यापुढे होणारा सामना असेल तो अनिरुद्ध 11 विरुद्ध रोवांश 11. दोन्ही संघांच्या संघनायकांनी ताबडतोब यायचे आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट खेळाडूंची यादी अपडेट करायची. त्यानंतरच नाणेफेकीचा कौल होणार आहे. 2 ओव्हर नंतर 2 षटकानंतर आपल्याला कॉल आला होता परंतु आपण आला नाहीये त्याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे त्वरित यायचे आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट अपडेट करायची. त्यानंतरच टॉस होणार आहे. तोपर्यंत टॉस होणार नाहीये. पट्ट्यात टाकलेला चेंडू होता. चेंडूला पाठवलं थेट समुद्राच्या दिशेने विसर्जन केलेलं होतं. शुभमनच्या बॅटमधून चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या झाली ती 35. गोलंदाजी करतोय तो सागर. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न आणि परंतु इथे निराशा होते ती शुभमची बॅटची.
राकेश साळवी यांना. राकेश साळवी एक टेनिस क्रिकेटमधलं आपल्या गिरगावातलं एक चांगलं नावाजलेलं नाव आपण पाहू शकतो. आतापर्यंत त्यांचा एक दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी असेल. 4 चेंडूंचं त्यांच्या समोर आव्हान असेल. बरोबर 4 चेंडूंना कसे समोर जाते पाहायला होतं. राकेश साळवी एक ज्येष्ठ खेळाडू आपल्याला मैदानामध्ये उपस्थित आहेत. आणि त्यांनी गोलंदाजी करतील सागर. पुन्हा एकदा आपलं कसं पणाला लावलाय. रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतो, परंतु एकाच धावती समाधान मानावं लागतंय. चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी नक्कीच आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करता येतो राकेश साळवी. चांगला फटका होता, परंतु एकाच धावती समाधान होते. तिकडे खेळाडू तैनात आहे तो सीमारेषेजवळ. धावसंख्या होती 36. 5 गडी बाद. आणि वाईड ऑफ द ऑफ स्टंप आणि पंचांना अपील केलेला आहे. चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात. टिपला जातोय तो बळी. बॅट्समॅन बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा डावखोरक फलंदाज रोशन यांना. तर दोन्ही संघांनी याचं यापुढे होणारा सामन्याचं रोवांश विरुद्ध अनुरुद्ध दिलं. दोन्ही संघांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कर्णधारांनी. अनुरुद्धनं आपली लिस्ट लवकरात लवकर अपडेट करा. पुन्हा एकदा ओव्हरपिच टाकला. चेंडू होता. चेंडू पाठवलाय तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेला, परंतु ते खेळाडू तैनात आहे. एका जर समाधान मानावं लागतंय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल, पूर्ण केली जाईल. धावसंख्येवर 37. आणि सामना करेल तो राकेश. 9.7च्या धावसंख्येच्या सरासरीने धावा कुठल्या आहेत त्या 37. पुन्हा एकदा वाईड ऑफ स्टंप आणि एक खराब रनिंग बिटवीन दोघे आपल्याला पाहायला मिळते. अनिरुद्ध 11 आणि रोहन 11 कृपया दोन्ही संघाच्या संघनायकाने इथे व्यासपीठाजवळ यायचंय. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आणि आलो तो डॉट बॉल. धावसंख्या झाली ती 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. धावसंख्या झाली ती 37. 7 गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी 38 धावांची गरज आहे. ती सर्व शिलोन संघाला. शेवटच्या चेंडूवरती बाद झालाय. पुअर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये आणि त्याचं दंड भरावा लागला तो रनआउटच्या रूपात. अनिरुद्ध 11 आणि रोहांश. धन्यवाद. कानमंत्र म्हणजे काय सांगीन त्यांना की अजून जरा चांगले एफर्ट्स द्या. आणि बाकी संघाचं सांगायला गेलो तर 2-3 प्लेयर आमचे 2 तर बाहेरच बसलेत टुर्नामेंटमधून. एक आहे तो शुभम, तो पण आजारी आहे तरी एफर्ट्स देतोय आमच्यासाठी.
आणि होप आम्ही चांगला एफर्ट्स देऊ आता. प्रथम फलंदाजी आहे आणि नक्कीच बहार असणार फलंदाजीच्या. ते तुमचे 2-3 की तू म्हणा फैजान म्हणा तर यांच्यावर फलंदाजीचा भार आहे. मग तुम्हाला आता जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान, की आता जसं सांगितलं की आमच्याकडे चांगली गोलंदाज आहेत, तर तुला असं किती वाटतं की किती प्रकारे इथे किती धावा आता त्या संघासाठी पुरेशा असतील? खरं तर आमची पहिल्या मॅचची गोलंदाजी बघून आम्हाला थोडं कठीण वाटतंय. जरा जास्तीत जास्त स्कोर किती होईल तेवढा करता येईल असा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद सौरभ, तुम्हाला सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. चौथा सामन्याचा नाणेफेकीचा कौल आताच झालेला आहे आणि 5वा सामना जो असेल तो बी ग्रुपमधला पहिला सामना तो असेल तो मोर्या स्पोर्ट्स खेतवाडी विरुद्ध रुद्र 11 गिरगाव. दोन्ही संघांनी मैदानात येण्याची कृपा करायची आहे आणि शक्य असेल तर आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना थोडंसं नंबर विनंती आहे की सामना स्पीडअप करायचा आहे. आपल्याला भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला मिळतं. युवा विजन पुरस्कृत गिरगाव बॉयज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 3 2025 या भव्य दिव्य असं स्पर्धेसाठी आपल्याला महत्त्वाची जी आपण कामगिरी असते ती पंचांची असते आणि आपल्याला अनुभवी पंच जे लाभले आहेत ते सादिक राजापूरकर सर, सागर मोरे सर, महेश लोखंडे सर आणि नदीम शाह सर, हे 4 अनुभवी पंच या स्पर्धेचं काम पाहणार आहेत. एक चांगला दांडगा अनुभव या 4ही पंचांमध्ये आहे. तसेच स्कोरर स्टम्प्स या ॲपवरती आपण या सामन्याचं जी स्कोरिंग आपण बघू शकता त्या स्टम्प्स या ॲपवरती. आणि त्या स्टम्प्स ॲपवरती आपले डिजिटल स्कोरर आहेत ते अवनीश प्रजापती आणि सौरभ त्रिपाठी, या दोघांचं सुद्धा अभिनंदन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न साईराज मानेच्या बॅटमधून येतोय तो वहिला चौकार. थँक्यू. पहिल्याच चेंडूवरती इरादे स्पष्ट केले ते साईराज माने यांनी. आणि पुन्हा एकदा फुल टॉस टाकला चेंडू वाईड ऑफ द लेग स्टंप आणि चेंडू पाठवलाय तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर येतो तो दणदणीत. खुलं आमंत्रण दिलं होतं. लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता परंतु साईराज माने यांनी कलात्मक फटका खेळला. चेंडू पाठवलाय तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. थोडासा कानमंत्र आपल्याला पाहायला मिळतो दीपक सिंग यांचं सुद्धा एक चांगला खेळाडू आपण या गिरगाव क्षेत्रामधील आपण पाहू शकतो. तो या स्पर्धेमध्ये खेळतोय तो दीपक सिंग. त्यांनी एक कानमंत्र दिलाय ध्रुव शर्माकडे. पाहायला लागेल त्या कानमंत्राचा किती उपयोग होतोय तो. पुन्हा एकदा ओव्हरपी टाकला चेंडू पुन्हा जातोय तो मिड विकेट बाउंड्रीच्या वरून येतोय तो खणखणीत चौकार. फलंदाज असतो त्याला पुरेपूर फायदा घ्यायचा कसा, ह्याचं कसं बसावं लागतं आणि ते कसं पूर्णपणे पणा लावतोय तो साईराज माने. पुन्हा चेंडू जातोय तो बॅटची कडा घेऊन 30 सर्कल मध्ये झेल झाला असता. तर व्यासपीठावर आपण बघतो आता त्यांचं आगमन झालं आहे. वरळी विधानसभा विभाग प्रमुख सन्माननीय आशिष चेंबूरकर साहेब,
आणि त्याचबरोबर माझी बेस्ट चेअरमॅन सुद्धा आहेत आशिष चेंबूरकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या गिरगाव चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये. नक्कीच आशिष शंभूरकर साहेबांचं आगमन झालेलं आहे गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व तिसऱ्या या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या सर, आपलं वेलकम आहे, स्वागत आहे. कदाचित या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला असता पहिला गडी साईराज माने यांच्याबरोबर, परंतु तसं झालं नाही आहे. निर्णायक झेल ठरला असता आणि एक या सामन्याला वेगळी कलाटणी पाहायला मिळाली असते, परंतु नाही झालं. त्याला मिळालं ते जीवनदान आणि सामना करतो सागर, डावखुरा फलंदाज. हो, कट करण्याचा प्रयत्न, चांगले यष्टीरक्षक पाहायला मिळतो. राकेश साळवे यांच्याकडून येतो तो डॉट बॉल चेंडू. आणि सर्कल क्रिकेटमध्ये आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पॉवर प्लेचं षटक असतं. 30 सर्कलमध्ये फिल्डर्स असतात. फक्त 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतात. आणि सर्कल क्रिकेटचं गमकच असं आहे, आणि कट केला चेंडू पुन्हा एकदा जातोय तो थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने, सर्र दिशी जमिनी लगत. चांगला प्रयत्न होता पायाने अडवायचा, परंतु प्रयत्न फेल येतोय तो. खेळ आतापर्यंत संपन्न झाला आहे. धावसंख्या झाली ती 19. बिनबाद लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहायला मिळते ते साईराज माने आणि सागर चेंबूरकर. साईराज मानेने पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउट खेळण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि त्याला यश मिळालं सुद्धा. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले होते. विजेता विरुद्ध विजेता असा सामना चालू आहे तो. सर्वेश 11 विरुद्ध सरकार लायन्स. या पुढील होणारा सामना असेल तो लुझिंग टीम मध्ये, लुझर विरुद्ध लुझर, तो म्हणजे अनिरुद्ध 11 विरुद्ध रुवांश 11. या स्पर्धेत तिसरा सामना, या पुढे होणारा चौथा सामना असेल तो अनिरुद्ध 11 विरुद्ध रुवांश 11. या स्पर्धेमधील 5वा सामना जो असेल तो असेल तो मोर्या स्पोर्ट्स खेतवाडी विरुद्ध रुद्र 11 गिरगाव. बी ग्रुप मधला पहिला सामना असेल. चला, दुसरं षटक घेऊन आलाय तो सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला सिद्धेश धनावडे इंदू जिमखाना यांकडून. शॉर्ट ऑफ लेनचा टाकला चेंडू होता, चेंडू पाठवून दिला तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. चेंडू निघून जाईल, सीमारेषे बाहेर येतोय तो चौकार. रोहन बांदेकर यांच्या आणि फक्त चेंडूला सन्मान दिलाय. चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू पाठवलाय तो कव्हरच्या दिशेने 30 सर्कलमध्ये. तो परत एकदा कंप्लीट केली, पूर्ण केली जाईल. धाव संख्या होते ती 24. चांगला चेंडू टाकला होता वाईड ऑफ स्टंप, परंतु चेंडूला सन्मान दिलाय तो साईराज यांनी. आणि या पुढील समीकरण असेल ते 16 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू जिथे सीमारेषेच्या वरती दीपक सिंग आहेत, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्येत एका धावेची भर होते. धावसंख्या होती ती 25. मेडुक्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न होता, परंतु खेळाडू तैनात सीमारेषेजवळ. दीपक यांच्या हातात चेंडू जातोय. पुन्हा एकदा कलात्मक फटका, चेंडू जातोय तो फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने, सीमारेषे बाहेर, षटकार.
पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, खराब डिलेव्हरी, चेंडू पुन्हा जातोय तो फाईन लेग दिशेच्या दिशेने हॅलो 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 आणि येतोय तो. राहिले ती 13 चेंडूमध्ये एका धावेची गरज आहे. आणि पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांनी धावसंख्या दिली 37. बिनबाद सलामी जोडी लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. ते सागर आणि साईराजाच्या रूपात चांगला करतूस समाचार घेतलाय तो दोन्ही फलंदाजांनी. केवळ एका धावेची औपचारिकता शिल्लक राहिली. 12 चेंडू एका धावेची गरज आहे. तिसरं षटक घेऊन आलाय तो अनुभवी गोलंदाज दीपक सिंग. आणि षटकाची सुरुवात झाली ती डॉट बॉल चेंडू. एकाच ॲक्शनमध्ये आपल्याला दोन्ही कट करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो दीपक सिंग यांच्या रूपात. परंतु एका धावेचीच औपचारिकता आतापर्यंत शिल्लक राहिली आहे. 11 चेंडू 1 धावेची गरज आहे ती सर्व शिलवण संघाला. आणि चेंडू गेलाय तो सीमारेषेच्या बाहेर, येतोय तो चौकार. आणि अशा तऱ्हेने सर्व 11 या संघाने हा सामना विजय केलाय तो.